नमस्कार मंडळी. आज राजकारणाबद्दल बोलणार नाहीये, पण तुमच्या आमच्या सुरक्षेच्या विषयाबद्दल मात्र मी जरूर बोलणार आहे. आणि त्या दृष्टीने एक अतिशय गंभीर घटना मुंबईत घडलेली आहे. मुंबईमध्ये लेडीज डब्यात, म्हणजे लोकलच्या लेडीज डब्यात एक बुरखाधारी व्यक्ती शिरतो आणि तो त्या लेडीज डब्यातल्या महिलांना नको तिथे स्पर्श करतो. महिला जागरूक होतात, त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो पळून जातो आणि पोलिसांना त्याचा ट्रेसही लागत नाही. का? कारण त्यांनी बुरखा घातलेला असतो. हेच केवळ नाही मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मुंबई जवळील आंबवली येथे चेन स्नॅचिंगची घटना घडली आणि त्या घटनेतही बुरखा घातलेला चोर तो चेन ओढून पळून गेला आणि तोही पोलिसांना अद्याप मिळालेला नाहीये. लक्षात घ्या की बुरखा हा भविष्यातला धोका कसा आहे हे या दोन घटनांवरून दिसून येतंय. आज मुंबईत काय झालं ते सांगतो. साधारणपणे दुपारची वेळ होती. मध्य रेल्वेची एक गाडी विक्रोळीवरून घाटकोपरला निघाली होती. त्याच्या अगोदर कधीतरी एक बुरखा घातलेला इसम हा लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढला आणि चढल्याबरोबर त्याने तेथे असलेल्या महिलांना नको तिथे स्पर्श करायला त्याने सुरुवात केली. त्यामुळे काही महिलांना संशय आला. त्या महिलांनी त्याला पकडलं, त्याचा व्हिडिओही काढला, पण त्याच्या त्याने बुरखा घातलेला होता आणि त्यामुळे स्पष्ट असं काहीच दिसलं नाही. मात्र महिलांनी त्याला पकडून ठेवलं होतं. पण जशी गाडी विक्रोळीवरून घाटकोपर स्टेशनमध्ये शिरली तशी त्याने घाटकोपर स्टेशनवर उडी मारली आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या कर्जतकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसून तो फरार झाला. ही घटना जीआरपी म्हणजे रेल्वे पोलिसांना कळली. त्यांनी सीसीटीव्ही वगैरे बघितले. बुरखा घातलेला इसम पळताना दिसतोय, पण त्याचा चेहरा मात्र दिसत नाहीये आणि त्यामुळे पोलिसांना हात चोळत बसावं लागलं. अशीच काही घटना आंबिवलीमध्ये घडली होती आणि तिथे एका बुरखाधारी इसमाने चेन स्नॅचिंग केली होती. चैन गळ्यातली पळवली होती. तोही अद्याप पोलिसांना सापडला नाही, कारण त्याने बुरखा घातला होता. मंडळी, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालून फिरायचं, ती व्यक्ती कोण आहे ही त्यामुळे कळत नाही, कारण चेहराही ढाकलेला असतो. अशा वेळेस ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे कोणी कसं ओळखायचं? आणि मग त्या व्यक्तीने, आताच्या घटना तर लहान आहेत, उद्या एखाद्याचा खून केला, अगदी काय अतिरेकी त्या वेशात येऊन त्यांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला, तर याला जबाबदार कोणाला धरायचं? बुरखा घातलेली व्यक्ती ही संशयास्पद मानली जाईल असा कायदा झारखंड आणि बिहारमध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो. कारण बुरखा घालून ज्वेलरी शॉपमध्ये जायचं आणि तिथे चोरी करायच्या अशा अनेक घटना उघडकीस आल्यात, अगदी झारखंडमध्येही. आणि त्यामुळे तिथे तो कायदा करण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्रात असा कायदा करण्याची गरज आहे, कारण या अशा घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुन्हा बुरख्याच्या समर्थनार्थ एका मुस्लिम समाजातले लोक पुढे येतात. का पुढे येतात? त्यांना या गुन्हेगारीला वाव द्यायचा असतो. अहो, पूर्ण बुरखा घातला तर आतमधली व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे हे कळणार कसं? पण नाही, ही मंडळी त्याच्या समर्थनार्थ पुढे येतात. अगदी निवडणुकीला रांगेत आम्ही बुरखा घालूनच जाणार, आम्ही परीक्षेला बुरखाच घालणार,
हे कशासाठी होतंय? यात कुठला तरी व्यापक कट असू शकतो का? हा विषय गंभीर आहे मित्रांनो. आणि सरकार पातळीवर आता त्याची दखल घेणं आवश्यक झालेलं आहे. केवळ भारतातील काही राज्यांमध्ये नाही, तर युरोपातल्या जे स्वतःला सर्वात मोठे सेक्युलर समजतात अशा देशांमध्येही सार्वजनिक ठिकाणी बुरख्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना पूर्ण चेहरा झाकेल असा बुरखा तुम्ही घालू शकत नाही, आणि तसा बुरखा घातला तर दंड आकारण्यात येतो. मग महाराष्ट्रात या देशात अशा बंदीची आवश्यकता नाहीये का? आज ती व्यक्ती महिलांच्या डब्यात गेली, तिथे त्यांनी काही भयानक केलं असतं, एक दोन महिलांना ट्रेन मधून खाली टाकलं असतं, तर त्याला जबाबदार कोण होतं? जबाबदार कोण होतं? धर्म पुढे करून बुरख्याचं समर्थन करायचं. आणि अशा प्रवृत्ती मग त्या बुरख्याआड जर इतरांना त्रास देत असतील, इतकंच नाही तर त्यांच्या जीवावर उठल्या असतील, तर अशा वेळेस त्या बुरख्याला दोष हा द्यावा लागतो. आणि तो गरजेचा आहे मित्रांनो. तो गरजेचा आहे. भारत सेक्युलर आहे. सेक्युलर धर्माचं धर्म नाही, भारत सेक्युलर आहे असं म्हटलं गेलं. पण या मुस्लिमांना का डोक्यावर चढून ठेवलं? का डोक्यावर घेतलं? आणि इतकं की सामाजिक सुरक्षाच आता धोक्यात यायला लागली आहे. अशा वेळेस हे यापुढे चालणार नाही, हे सरकारने बघितलं पाहिजे मित्रांनो. कारण हा आता तुमच्या आमच्या सुरक्षेचा प्रश्न बनलाय, आणि भविष्यात हा प्रश्न अतिशय गंभीर होऊ शकतो. आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ केला. आपल्याला तो आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.